कल्पना करा, तुम्ही एक सैन्य अधिकारी आहात. तुमचे सैनिक तुमचा तिरस्कार करतात. तुमच्यावर तुमच्या जिवलग मित्राच्या मृत्यूचा आरोप आहे. जिच्यावर तुम्ही प्रेम करता तिनेही तुमच्यावरचा विश्वास गमावला आहे आणि आता तुम्हालाच अशा मोहिमेचे नेतृत्व करायचे आहे जिथून परत येण्याची शक्यता जवळजवळ नाही. नमस्कार, मी आहे सुनीता, एक पॅशनेट सिनेफिली जी मराठी आणि इंग्लिशमध्ये फॉरेन आणि इंडियन चित्रपटांच्या कथा लिहिते आणि त्यांचा शोध घेते. आणि आज आपण जाणून घेणार आहोत 1951 सालच्या गेग्री पेक यांच्या सर्वात प्रभावी वेस्टर्न चित्रपटांपैकी एक, ओन्ली द व्हॅलियंट. ही कथा आहे कॅप्टन रिचर्ड लान्सची, एक कठोर, शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी. पण त्याचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे त्याचे स्वतःचे सैनिकच त्याचा तिरस्कार करतात. एका धोकादायक मोहिमेत तो एका अपाचे प्रमुखाला जिवंत पकडतो. त्याला ठार मारण्याऐवजी न्यायालयात उभं करण्याचा निर्णय घेतो. पण हाच निर्णय त्याचं आयुष्य बदलून टाकतो. कैद्याला दुसऱ्या किल्ल्यात नेत असताना अपाचेंचा हल्ला होतो. लेफ्टनंट होलोवे मारला जातो आणि कैदी पळून जातो. किल्ल्यात परतल्यानंतर प्रत्येक जण लान्सलाच दोषी ठरवतो. सैनिकांना वाटतं त्याने मुद्दाम होलोवेला मृत्यूच्या तोंडी ढकललं आणि कॅथी, जिच्यावर तो प्रेम करतो, ती देखील त्याच्यावरचा विश्वास गमावते. पण लान्स स्वतःचा बचाव करत नाही. तो शांत राहतो. कारण काही सत्य शब्दांनी नाही तर कृतीने सिद्ध करावी लागतात. दरम्यान अपाचे मोठ्या हल्ल्याची तयारी करत असतात. त्यांना रोखण्यासाठी आखली जाते एक आत्मघातकी मोहीम. उद्ध्वस्त झालेल्या फोर्ट इनव्हिजिबलमध्ये जाऊन शत्रूला थांबवायचं. जवळजवळ मृत्यू निश्चित असलेल्या या मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येतो कॅप्टन लान्स. त्याच्यासोबत असतात काही बंडखोर, काही भेकड आणि काही असे सैनिक जे अजून त्याचा द्वेष करतात. त्यांना खात्री असते लान्स त्यांना मुद्दाम मारायला घेऊन चालला आहे. पण किल्ल्यात पोचल्यानंतर सुरू होते खरी परीक्षा. बाहेर हजारो शत्रू, आत अविश्वास, रात्रभर सुरू राहणारा हल्ला, कमी अन्न, कमी पाणी, जखमी साथीदार आणि प्रत्येक क्षणी मृत्यूची चाहूल. या सगळ्याच्या मध्यभागी लान्स मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सैनिकांसाठी उभा राहतो. हळूहळू सैनिकांच्या लक्षात येतं ज्याचा ते इतका द्वेष करत होते तोच त्यांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहे. आणि शेवटी जे सैनिक त्याला भेकड समजत होते तेच त्याला खरा वीर मानू लागतात. ओन्ली द व्हॅलियंट हा फक्त युद्धाचा चित्रपट नाही, ही नेतृत्वाची कथा आहे, कर्तव्याची कथा आहे आणि गैरसमजांच्या ओझ्याखाली न झुकणाऱ्या एका माणसाची कथा आहे. गेग्री पेक यांनी कॅप्टन लान्सच्या भूमिकेत विलक्षण संयम, नैतिक ताकद आणि अंतर्गत वेदना अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत. दिग्दर्शक गॉर्डन डग्लस यांनी मर्यादित बजेट असूनही एका उद्ध्वस्त किल्ल्याभोवती इतका तणाव निर्माण केला आहे की प्रत्येक प्रसंग प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रण, सावल्या आणि क्लोजअप्समुळे चित्रपटाचा मानसिक संघर्ष अधिक तीव्र होतो. पण शेवटी हा चित्रपट एकच प्रश्न विचारतो, खरा शूर कोण? ज्याच्यावर सगळे प्रेम करतात की तो जो सर्वांचा द्वेष सहन करूनही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो? कदाचित म्हणूनच या चित्रपटाचं नाव आहे ओन्ली द व्हॅलियंट. कारण प्रत्येक युद्ध जिंकण्यासाठी धैर्य पुरेसं नसतं, चारित्र्यही तितकंच आवश्यक असतं. जर तुम्हाला क्लासिक वेस्टर्न्स, विस्मरणात गेलेल्या कलाकृती आणि अशा प्रेरणादायी कथा आवडत असतील तर सुनीताला नक्की सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक महान चित्रपट त्याच्या शेवटानंतरही मनात एक नवा प्रश्न सोडून जातो.